व्हेर अँड वॉट एक्सपिरियन्सेसमध्ये आज एक्सपिरियन्स घ्यायला मी मित्रगुरू पोचलो आहे छानपैकी एका लोकेशनला. त्याचं नाव आहे नवतारा व्हेज आणि गोव्यामध्ये आहे हे लोकेशन मडगावला एस एस स्टँडच्या अगदी जवळ. यांची ॲक्च्युली नवतारा चेन आहे अख्ख्या गोव्यामध्ये. जिथे कुठे टुरिस्ट स्पॉट्स आहेत त्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एक नवतारा व्हेज सापडेलच. क्वालिटी ऑसम. यांची थाळी खूप छान असते. मी जवळपास एक 15-20 वर्षांची थाळी खातो आहे गोव्याला आल्यानंतर आणि ती दरवेळेला मला अमेझिंगच सापडतं आहे. तर परत एकदा नवतारा व्हेज यांची चेन आहे थ्रूआउट गोव्यामध्ये. तुम्ही कुठल्याही टुरिस्ट डेस्टिनेशनला असाल तर गुगल मॅप्सने यायचं नवतारा सर्च करायचं आणि तुम्हाला ते चेन सापडणार. मेनू कार्ड त्यांचं सगळ्या आउटलेट्समध्ये सारखंच असतं. थाळीमध्ये पण सेम कंटेंट्स त्यांचे सगळीकडे असतात आणि युनिफॉर्मिटी त्यांनी मेंटेन केलेली आहे. आणि एक उत्कृष्ट चेन कशी असावी हॉटेलची याचं एक बेस्ट एक्झाम्पल गोव्यामधलं हे नवतारा व्हेज आहे. चला तर यांची थाळी मी ऑर्डर करतो आणि बघूया यांच्या थाळीमध्ये काय काय येते ते. हां, आणि प्रश्न पडला असेल गोव्यात जाऊन व्हेज काय खायचं तर जे गोव्यात जाऊन ज्यांना व्हेजच लागतं त्यांच्यासाठी ऑप्शन्स काय आहेत म्हणून ही सिरीज आपण करतोय. चला तर थाळीची ऑर्डर तर प्लेस केलेली आहे पण थाळीची ऑर्डर यूज तर तुमचं जर रिसॉर्ट जर या आउटलेटपासून साधारण 5-7 किलोमीटरच्या रेडियसमध्ये असेल तर झोमॅटोवरनं किंवा स्विगीवरनं तुम्ही यांची थाळी तुमच्या प्लेसला मागवू शकता. सगळे नवतारा यांचे स्विगी झोमॅटोला अटॅच्ड आहेत. सो दॅट्स अ वन मोर गुड ऑप्शन फॉर अस. नवताराची एक चांगली गोष्ट म्हणजे यांच्याकडे AC सेक्शनसुद्धा असतो. सो मी आता नॉन AC सेक्शनमध्ये बसलो आहे त्यामुळे गोव्यामध्ये जे टिपिकल टेम्परेचर असतं ते टेम्परेचर बाहेर आहे. महिना आहे सप्टेंबरचा, अजून ऑक्टोबर यायचा आहे. थोडंसं बाष्प गदगदित वातावरण आहे पण तरी छान वाटतं आहे. AC सेक्शन नक्की वर आहे. तुम्हाला आवडत असेल तिकडे बसायचं तर वर जिना चढून जावं लागतं. इथे लिफ्ट वगैरे असे काही प्रकार नाही आहेत. ही ऑल्सो थाळी आहे म्हणजे बाकी पदार्थ छान छान इथे मिळतातच. अपार्ट फ्रॉम दॅट इथे थाळी मिळते पण इथली थाळी खूप छान असते. माझा अनुभव एक 15-20 वर्ष मी चांदवड यांची थाळी खातोय. अशा रीतीने भरगच्च थाळी आलेली आहे. मस्तपैकी गोव्यामधली ही व्हेज थाळी आलेली आहे. मी पदार्थ मोजतो अधिक इथे येते. पुरी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 पदार्थ आहेत. कांदा वगैरे मी काही मोजत नाही आणि नाही चटणी लोणचं तत्सम काही दिसत नाही पण सुगंध जो काही आहे आणि पुऱ्यांचा विशेषतः तळलेला मस्तपैकी आलेला आहे. मी खायला सुरुवात करतो आणि मध्ये मध्ये सांगतो. त्याच्या आधी एक पदार्थ टेस्ट करून घेऊया. पांढऱ्या चण्याची उसळ दिसते मला ही. माइल्ड मालवणी मसाले झकास एक नंबर. म्हणजे मालवण साईडची टेस्ट आहे आणि थोडी खाली कर्नाटकमध्ये जी असते त्या टाईपची ही मसाल्यांची टेस्ट आहे. पुढे ही भाजी आहे मिक्स व्हेज भाजी असं त्याचं वर्णन आहे. मला जरा ते कुर्मासारखे वाटते. टोमॅटोची प्रॉपर टेस्ट आणि तोंडाला पाणी सुटेल अशीच चव झकास जमलेली खूप आवडलेली आहे मला ही भाजी. पुढे बटाट्याची भाजी बघूया कशी यांची. ती नॉर्मल आहे. डोसा भाजी असते ती नाही म्हणजे कांदा वगैरे असं काही नाही त्याच्यामध्ये. प्रॉपर थाळीला करतात तशीच ती भाजी आहे. आणि हे आहे डाळ. डाळ छान आहे टेस्टी आहे. थाळी जशी असायला पाहिजे तशी ती आमटी डाळ याच्यामधला हा प्रकार आहे. बाकी ते शिरा वगैरे आहे तर ऑफकोर्स नंतर खातो. मोठ्या पोर्शनमध्ये भात दिलेला आहे. आय डोंट नो तो कसा मी संपवणार आहे. आता तरी 3 पुऱ्या दिसतात त्याच्यामध्ये. पापडसुद्धा आहे. मी खायला सुरुवात करतो
आणि मध्ये मध्ये सांगतो काय ते. गोष्ट कशी आहे, मी जिथं बसलो आहे तर माझ्या समोर आहे महाराष्ट्र, माझ्या डाव्या साईडला आहे समुद्र म्हणजे वेस्ट साईड, उजव्या साईडला आहे बेळगाव आणि माझ्या पाठीमागे आहे परत कर्नाटक आणि त्याच्या खाली गेलं तर कारवार आणि कारवारच्या पुढे गेलं तर मँगलोर वगैरे. या सगळ्या अशा चवी ज्या आहेत तसं मिक्स कॉम्बिनेशन इथे. आणि इथे मसाला उगवण्याचाच प्रदेश असल्यामुळे यांच्या मसाल्यांची टेस्ट ही ऑलवेज आपल्या महाराष्ट्रातल्यापेक्षा 2-3 लेवल वरचीच असते. सो ऑलरेडी लाल ग्रंथी ॲक्टिव्ह झाला त्या टेस्टिंगनंतर मी सुरुवात करतो आणि मध्ये मध्ये सांगतो अजून या चवींविषयी डिटेल्स. त्यांच्याकडे आपण जर विचारलं तुमच्याकडे गोव्याची स्पेशल भाजी का, ती 2 पदार्थ प्रॉमिनेंटली सांगतात. एक म्हणजे पातळ भाजी, एक म्हणजे सुकी भाजी. आणि ती भाजी म्हणजे भाजी असेल असं नाही, ती उसळ पण असू शकते. सो बी केअरफुल. ऑर्डर करताना आधी विचारायचे भाजी म्हणजे नक्की काय आणि मगच ती ऑर्डर करायची. इथली कुर्मा भाजी जी येते, ज्या नावानेच येते कुर्मा भाजी, अमेझिंग, मस्त. नरसोबाच्या वाडीमध्ये त्रिमूर्ती म्हणून एक हॉटेल आहे चौकामध्ये, त्यांची जर कुर्मा भाजी खाल्ली असेल तर त्याच्या कम्पॅरिझनमध्ये ही भाजी आहे, खूप छान आहे. आणि ती तुम्ही न चुकता का वाढल्यानंतर मी एकदा कवर करणार आहे मी गेल्यावरती. तिथे अमेझिंग कुर्मा भाजी तिथे मिळते. पुणे म्हटलं की मिसळपाव, मुंबई म्हटलं की वडापाव, आणि इकडे गोव्यात म्हटलं की कुर्मा पाव किंवा कुर्मा पुरी. आणि हो, इकडचे पाव अतिशय विशेष असतात, त्याबद्दल नंतर कधीतरी. मगाशी मी चणे म्हटलो, पण ही पांढऱ्या वाटाण्याची उसळ आहे आणि स्टारफुलचा वापर जो काही केला आहे इतका परफेक्ट केलेला आहे. जो फिनिश टेस्ट येते एखाद्या पदार्थाला, अमेझिंग. स्टारफुलची इथे चांगली टेस्ट आहे. आपल्याकडे त्याला काय म्हणतात मराठीमध्ये तुम्हाला माहिती आहे का? असेल तर खाली कॉमेंट करा. पुण्याची समुद्र सपाटीपासूनची उंची साधारणपणे 555 मीटर्स आहे. बेळगावला 750 मीटर्स. सो बऱ्यापैकी थंड हवा होता. तिथून डायरेक्ट आता 30 मीटर्स उंची समुद्र सपाटीपासून तिथे आलो आहे. तर त्याचे जे काही एन्व्हायरमेंटल इफेक्ट आहेत जाणवतात. सारखा घाम येतो आहे, बाष्प गदगदीत होतं आहे, तरी गोव्याची जी मजा आहे औरच. आणि हा शिरा म्हणजे या थाळीतला शिरा शिऱ्याच्याच ग्रेडचा असतो अगदी. बघूया यांची टेस्ट कशी आहे ती. चांगला आहे, भरपूर भाजायला पाहिजे होता. माइल्ड गोड आहे, पायनॅपल टाकलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे ठीकच आहे. हे मित्र करू साइन ऑफ करतो. गोव्यामधल्या मडगावमधल्या नवतारा नावाच्या व्हेज रेस्टॉरंटमधनं. सो गोव्यात खायचं काय व्हेज, त्याचे ॲन्सर्स, त्याची उत्तरं मी तुम्हाला या सिरीजमध्ये देतो आहे. चला तर मी साइन ऑफ करतो. मित्र गुरु शुभम भवतु.